आणि यानंतरची एक मोठी बातमी आहे ती म्हणजे दारू मद्य विक्री संदर्भामधली अनेक लोकप्रिय घोषणांची अंमलबजावणी करण्यात आली। या घोषणांचा राज्याच्या तिजोरीवरती भार कमी पडेल अशी आशा होती। मात्र मद्य विक्रीच्या परवान्यांपैकी 96 परवाने जे आहेत ते राजकीय कुटुंबांशी संबंधितांना मिळणार आहेत। सरकार 41 मद्य निर्मिती उद्योगांना प्रत्येकी 8 असे 328 परवाने देणार आहे। एकूण 328 पैकी 96 परवाने हे राजकीय कुटुंबांशी संबंधितांच्या झोळीत पडणार असल्याचं आता समजतंय। दरम्यान कोणकोणत्या राजकारण्यांच्या संबंधितांना मद्य विक्रीचे परवाने मिळणार आहेत, जर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूयात आणि या चर्चेला सुरुवात करूया। पंकजा मुंडेंचा चिरंजीव आर्यमान यांची रॅडिको एनव्ही डिस्टिलरची कंपनी, नितीन गडकरींचा चिरंजीव सारंग संचालक असलेली मानस ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनी, अजित पवारांचे चिरंजीव जय पवार यांचे भागीदार सदानंद बापट यांच्या ॲडलर्स बायो एनर्जी असोसिएटेड ब्लेंडर्स या कंपन्या, जयंत पाटलांचे चिरंजीव प्रतीक अध्यक्ष असलेला राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना, आमदार अतुल भोसले संबंधित यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखाना, आमदार सुभाष देशमुख यांचे पुतणे असलेले महेश देशमुख संचालक असलेली लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज कंपनी, माजी आमदार संजय मामा शिंदे संचालक असलेली विठ्ठल कॉर्पोरेशन कंपनी, माजी आमदार मानसिंग नाईक यांची पत्नी मुलगा आणि मुलगी संचालक असलेली विराज अल्कोहोल्स कंपनी। दरम्यान नव्या मद्य विक्री परवान्यांचा निर्णय का झाला आपण हे सुद्धा पाहतोय। सध्या राज्यामध्ये मद्य विक्रीची 1713 दुकानं आहेत। लोकांच्या विरोधामुळे 1974 पासून परवाने देणं बंद झालं। मद्य विक्रीमध्ये फक्त 900 व्यावसायिकांची मक्तेदारी पाहायला मिळाली। महाराष्ट्रामध्ये 328 नवे परवाने देण्याचा निर्णय घेण्यात आला। सरकार 41 मद्य निर्मिती उद्योगांना प्रत्येकी 8 असे 328 परवाने देणार आहे। परवान्यांपैकी 96 परवाने हे राजकीय कुटुंबाशी संबंधितांना मिळतील। राज्यातल्या 108 तालुक्यांमध्ये मद्य विक्रीचं एकही दुकानच नाहीये। महसुलीसाठी मद्य विक्री दुकानांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला। नवे परवाने सर्वांसाठी खुले करण्यात आले। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सध्या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। अंजलीजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। आपण बघितलं असेल तर 328 मद्य विक्री परवान्यांना मान्यता देण्यात आली। त्यातल्या 96 ज्या काही मद्य विक्री परवाने आहेत ते आता राजकीय नातेवाईक म्हणजे राजकीय जे नेते आहेत त्यांच्या नातेवाईकांच्या पदरात हे सगळे परवाने पडणार आहे। सर, तर शेवटी तेच झालं, ज्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मद्य विक्री परवाने देण्यात आले, आज तेच परवाने, त्यातले अर्धे परवाने हे आता राजकीय झोळी भरण्याच्या मागे लागलेले आहेत। आपण कसं पाहता याकडे? तर आपण 26 जूनचा जो जी-आर आहे, हं, त्याची जी समिती आहे ना, तिथपासून आपण सुरुवात करू. हं, आता या समितीत कोण-कोण आहेत? अजित पवार आहेत, गणेश नाईक आहेत, शंभूराज देसाई आहेत, अतुल सावे आहेत, हं, माणिकराव कोकाटे आहेत आणि एसीएस एक्साईज आहेत. हं. आता हे सगळी मंडळींचा मद्य परवान्यांशी काय संबंध? बरं. ही सगळी मंडळी का घातली गेली, की 2 भाजपचे, 2 अजित पवार गटाचे हं, आणि शंभूराज देसाई म्हणजे एकनाथ शिंदे गटाचे. तर कोणालाही वाईट वाटायला नको, की आम्ही त्या समितीत नव्हतो. म्हणजे कोण देणार, हं, त्याच्याकडनं किती वसुली होणार, हे हं, सगळं गणित फिक्स्ड. हं, आता याच्या पुढे आधी जर आपण विचार केला ना, की हे मद्य परवाने म्हणजे या साखर कारखान्याच्या मागचं जे गणित आहे, हं. तर सुरुवातीला आपल्याला आठवत असेल, की महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष होते अजित पवार. बरं. यांनी या सगळ्या सिक्युरिटायझेशन ॲक्ट खाली या सगळ्या साखर कारखान्याची कशी विल्हेवाट लावली, सगळ्या पक्षाच्या सगळ्या नेत्यांना हे कारखाने वाटून टाकले. हं, प्रत्येक कारखान्याने, आता मी जे म्हणते ते नीट ऐकून घ्या. हं, प्रत्येक कारखान्याने हे कारखाने कशासाठी वापरले? तर त्यांनी त्यांच्या डिस्टिलरी कपॅसिटीचं
एक्सपॅन्शन केलं आणि याचे मी तुम्हाला धडधडीत पुरावे देऊ शकीन. हं, डिस्टिलरी कपॅसिटीचं एक्सपॅन्शन केलं. म्हणजे त्यांना साखर बनवायची नव्हती. हं. त्यांना दारू बनवायची होती. बरं. आणि म्हणजे ज्याला आपण एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल म्हणतो, हं, तसं एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल त्यांना बनवायचं होतं आणि बाय प्रॉडक्ट इथेनॉल जे आहे, हं. त्याला पण मार्केट तयार करायचं होतं. म्हणजे एकीकडे दारू बनवून उरलेलं जे इथेनॉल आहे, त्या इथेनॉलला मार्केट मिळण्यासाठी आत्ताच्या घटकेला माहितीये ना, पेट्रोलमध्ये इथेनॉल ब्लेंडिंग 20% पर्यंत वाढवलं. ही हं, सगळी डोकी नितीन गडकरी इन्क्लुडेड ही हं, सगळी डोकी का आहेत? कारण यांना अगदी पहिलं 5% केलं त्यांनी हं. आणि त्यांना खात्रीने माहितीये, की याने गाड्या सुद्धा डॅमेज होतात. तरी सुद्धा ते वाढवून इथेनॉल पर्सेंटेज वाढवलं. आता इथे डिस्टिलरी मॅन्युफॅक्चरिंग त्यांनी वाढवल्यानंतर त्यांना देशाचं कल्याण नाही, महाराष्ट्राच्या तिजोरीचं नाही, स्वतःच्या तिजोरीचं कल्याण करण्यासाठी प्रत्येक जे डिस्टिलरी एक्सपॅन्शन झालं होतं, त्याचे परवाने वाटण्यासाठी आणि आपल्या जवळच्या लोकांना वाटण्यासाठी, त्यातून पुन्हा पैसा बनवण्यासाठी हे सगळं केलं गेलंय आणि माझ्याकडे त्याची पूर्ण आकडेवारी आहे. कारण साखर कारखाने पूर्वी साखर बनवायचे आणि त्यात सुद्धा अमुक भाग त्यांना लेव्ही शुगर द्यायला लागायचा. हे सगळं मिळवून नाही आणि आपल्या याच्यातनं दारू जास्त बनावी म्हणून ई-एन-ए प्रोडक्शनसाठी त्यांनी सुरू केलं. मग फॉरेन कंपनीज बरोबर टाय अप्स केले आणि मग ही दारू बरं. विकण्यासाठी हे 328 परवाने जे आहेत ते वाढवले गेले. हं. पण अंजलीजी तुम्ही आता म्हणताय, की ह्यांना सगळ्यांना आधीपासूनच हे सगळं माहीत होतं. म्हणजे एकंदरीत त्यांना चुणचुण, कुणकुण लागलेली होती, की बाबा जरी परवाने खुले झाले सर्वांसाठी, की ते आपल्या पदरामध्ये ह्याचं माप पडणारच आहे. हे सगळं माहिती होतं आधी यांना? नाही, नाही. परवाने खुले होणार आहे ते नाही. हं, परवाने खुले केले गेले. हं, कारण यांचेच कारखाने आहेत सगळे. हं, त्यामुळे त्यांना स्वतःला फायदा करण्यासाठी हं, दाखवायचं काय, की बाबा महाराष्ट्राला रेव्हेन्यू हवा आहे म्हणून आम्ही हे केलं. हं. ते त्यांनी त्याच्यासाठी केलेलंच नाहीये. हे कारखाने हे जे परवाने खुले केले गेलेत, हे स्वतःच्या फायद्यासाठीच केले गेलेत बरं. आणि या समितीचे अध्यक्ष अजित पवार कसे असू शकतात? हं. जेव्हा जरांदेश्वर शुगर आता कन्नड आता ठीक आहे रोहित पवारांकडे आहे. पण या सगळ्या कारखान्यांमध्ये हो, जेव्हा हो, त्यांचा मुलगा हो. स्वतः आहे, तशा याच्याचे बरं. समितीचे अध्यक्ष हं. अजित पवार कसे असू बरं. शकतात? नक्कीच. अंजलीजी धन्यवाद तुम्ही आमच्यासोबत या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुम्ही तुमचं सखोल विश्लेषण केलं या संदर्भामध्ये.